एक मुलगा 5 वर्षाचा असताना त्याची आई मरण पावली. त्याचे या जगामध्ये आपल्या बाबाशिवाय कोणीच नव्हते. अनेक लोक यायचे आणि त्याच्या बाबाला म्हणायचे, तुम्ही दुसरे लग्न करून घ्या. तेव्हा मात्र तो बाप म्हणायचा, माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याला शिकवायचा आहे, त्याला घडवायचं आहे. मी जर दुसरे लग्न केले तर त्याला सावत्र आईकडून ते प्रेम मिळणार नाही. म्हणून त्या बापाने स्वतःच बालकाचे पालन पोषण करण्याचे ठरवले. बघता बघता 6 महिन्याचा काळ लोटला. तो मुलगा 6 वर्षाचा झाला आणि त्याला पहिलीमध्ये ॲडमिशन भेटले. तेव्हा मात्र त्या बापाचं एकच काम असायचं, रोज त्या मुलाला खांद्यावरती बसून शाळेपर्यंत न्यायचं. शाळा सुटेपर्यंत त्या गेटजवळ उभं राहायचं आणि शाळा सुटल्यानंतर परत आपल्या खांद्यावरती बसून घरी आणायचं. त्याला आपल्या हाताने घास भरवायचा, असे रोजचे दिनक्रम चालू होते. बघता बघता सोन्या 5वीला गेला. 5वीला गेल्यानंतर एक दिवस बाप गेटजवळ उभा होता. तेव्हा मात्र तिथल्या वॉचमनने विचारले, बाबा कोण आहात तुम्ही? मी रोज तुम्हाला इथे बघतोय. तो बाप म्हणाला, साहेब माझा मुलगा आहे येथे. वॉचमॅन म्हणाला, कितवीला आहे तुमचा मुलगा? तो बाप म्हणाला, साहेब 5वीला. मग उभे का आहात तुम्ही? बाप म्हणाला, साहेब माझा मुलगा माझी वाट बघत असतो. तो आता येईल आणि मला कडकडीत मिठी मारेल. असे म्हणताच न म्हणता शाळेच्या ओट्यावरून उडी मारून मुलगा पळत आला आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारली. हे पाहून त्या वॉचमनच्या डोळ्यात पाणी आले. बघता बघता मुलगा 10वीला गेला. 10वी पास झाला. 12वीला गेला. 12वी पास झाला. आता त्याला कलेक्टरची नोकरी करायची होती आणि त्यासाठी 3 लाख रुपयांची गरज होती. तो मुलगा आपल्या बापाला म्हणाला, तुम्ही मला 3 लाख रुपये द्या. आता बापाला मोठा प्रश्न पडला. आपल्याला राहायला तुटके फुटके घर आहे. आपल्याला खायला 2 वेळची भाकरसुद्धा नाही. आपण 3 लाख रुपये कुठून द्यायचे? तो बाप त्याच्या मालकाकडे गेला. त्याने आपल्या मालकाचे पाय धरले आणि म्हणाला, साहेब माझ्या मुलाला कलेक्टरच्या नोकरीसाठी 3 लाख रुपये हवे आहेत. साहेब 3 लाख रुपये द्या. साहेब मी तुमच्या घरी नोकर राहून ते 3 लाख रुपये फेडून टाकेन. मालकाला त्या बापावर दया आली आणि त्याने 3 लाख रुपये दिले. ते पैसे बापाने मुलाला दिले आणि मुलगा मुंबईला गेला. तो मुलगा मुंबईचा कलेक्टर झाला. सगळीकडे त्याचे बॅनर छापू लागले, अरे आई नाही तो मुलगा कलेक्टर झाला. अरे ज्याला 2 वेळची भाकर मिळत नव्हती तो आज कलेक्टर झाला. 1 नाही 2 नाही 3 वर्षे झाली. मुलाचा कुठला फोन नाहीये, कुठला कॉन्टॅक्ट नाहीये, कुठलं पत्र नाही आणि मुलगा बापाला विसरला. तेव्हा मात्र त्या बापानं ठरवलं, आता आपणच मुंबईला जायचं आणि आपल्या मुलाला भेटायचं. तो बाप ट्रेन पकडून मुंबईला गेला आणि कलेक्टरच्या ऑफिस पुढे जाऊन उभा राहिला. तेथील वॉचमनने विचारले, बाबा कोण आहात तुम्ही? तो बाप म्हणाला, तो आतमध्ये कलेक्टर खुर्चीवर बसलेला आहे ना, तो माझा मुलगा आहे. तेव्हा वॉचमॅन म्हणाला, बाबा तुम्ही येथे खुर्चीवर बसा, मी साहेबांना बोलवून आणतो. त्या बापाला वाटले होते, आता माझा छकूला, माझा सोनूला, माझ्या सोन्या धावत येईल आणि माझ्या गळ्यात कडकडून मिठी मारेल. असे म्हणता न म्हणता तिकडून मुलगा येतो. मी पाहतो तर काय, बाहेर म्हातारा बाप उभा आहे. त्याचे धोतर फाटलेले आहे, त्याच्या तोंडात दात नाहीत, त्याची चप्पल तुटलेली आहे. मुलगा म्हणाला, अरे हा माझा बाप नाही, हा माझ्या गावाशेजारील एक भिकारी आहे. हे ऐकून बापाच्या हातातील काठी निसटली. बापाला विचार येऊ लागले, अरे आपण ज्या मुलाला हात धरून चालवायला शिकवले, ज्याला आपण इतके कठीण परिश्रम करून एवढे मोठे केले, ज्याच्यासाठी आपण दुसरे लग्नसुद्धा केले नाहीये, तोच आपल्याला आज भिकारी म्हणतोय. त्यालाच आज आपल्या बाप म्हणायला लाज वाटते.
बापाने विचार केला, आता आपली बायको गेली, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले तोच आपल्याला ओळखण्यास नाकार देतोय. आता आपण जगून करायचं तर काय. तो बाप दुखी मनाने घरी आला आणि फाशी घेऊन मरण पावला. तर मित्रांनो, आपले आई बाबा आपल्यासाठी किती कष्ट करतात. आपल्यासाठी ते उपाशी राहतात, फाटके कपडे घालतात, कारण आपल्याला कशाची कमी पडू नये म्हणून. नेहमी आपल्या आईबाबांना प्रेम करा, त्यांच्याशी आदराने वागा. तर मित्रांनो, तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब नक्की करा.